नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण लास्ट मिनिट रिव्हिजन भारतीय भूगोल याचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत, तेही बी पब्लिकेशनच्या स्पष्टीकरण कंबाईनच्या बुकसह। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला एकही प्रश्न चुकणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे। आता आपल्याला माहितीच आहे 7व्या क्रमांकाचा आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मग क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जर 7व्या क्रमांकाचा देश असेल तर पहिले 7 कोण? तर पहिला आहे रशिया, ज्यानं जगाच्या क्षेत्रफळाच्या एकूण 11% भाग व्यापलेला आहे। त्यानंतर कॅनडा, ज्याने जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 6.1% भाग व्यापलेला आहे। चीन 6.3%, त्यानंतर अमेरिका 6.1%, ब्राझील 5.6%, ऑस्ट्रेलिया 5.2% आणि भारत 2.42% एवढा भाग जगाच्या नकाशावर आपल्या देशाचा आहे असं म्हणायला हरकत नाही। कॅनडा देशाच्या एकूण व्यापलेल्या जागेच्या टक्केवारीमध्ये फक्त गोड्या पाण्याने व्यापलेल्या प्रदेशाचा समावेश आहे, त्यामुळे क्षेत्रफळाच्या मानाने व्याप्त जागेची टक्केवारी कमी दिसून येत आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारताला डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे। आता आपल्याला सर्वांना माहीत आहे 7517 किमीचा सागर किनारा लाभलेला आहे। मग आपण राज्यावाईज कोणाला किती सागर किनारा लागला आहे पाहूया। गुजरातला 1214.7 म्हणजेच 1214 किमी एवढा गुजरात राज्याला समुद्र किनारा लाभला आहे। आंध्र प्रदेशला 973.7, तमिळनाडूला 906.9, महाराष्ट्राला 652.6, केरळला 569.7 आणि ओडिसाला 776.4, कर्नाटकाला 280, पश्चिम बंगालला 557, गोव्याला 160, अंदमान निकोबार बेटाला 1962, लक्षद्वीप 132 आणि पुदुचेरी 30 असा मिळून 7517 किलोमीटर भारताला सागर किनारा लाभलेला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्रफळ सर्वात लहान आहे? आता हे खाली हरियाणा, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा दिलेत, त्यामुळं गोव्याचं सगळ्यात कमी क्षेत्रफळ आहे ॲज कम्पेअर टू हरियाणा, त्रिपुरा आणि सिक्कीमचं। मग सुरुवातीचे 5 राज्य कुठले? तर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात। मग शेवटचे 5 राज्य कुठलं? तर गोवा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराम हे शेवटचे 5 राज्य आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतातील प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली? तर भारतातील प्रमाणवेळ ही 22.5° पूर्व रेखावृत्तावर निश्चित केलेली आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। भारताची स्थानिक प्रमाणवेळ ही मिर्झापूर येथून जाणाऱ्या 82.5 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते। ग्रीनिच म्हणजेच शून्य रेखावृत्तापेक्षा 82.5° पूर्व रेखावृत्तावरील वेळ ही 5.5 तास पुढे आहे। मग हे 82.5° पूर्व रेखावृत्त कुठल्या राज्यातून जातं? तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश अशा 5 राज्यातून 82.5° पूर्व रेखावृत्त हे जातं। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कुठलं आहे? तर 97°25' पूर्व हे भारतातील सर्वात पूर्वेकडील काय आहे? तर रेखावृत्त आहे। मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 1। त्यानंतर भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर भारताची दक्षिणोत्तर लांबी ही 3214 किमी आहे आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे मग? तर ती आहे 2933 किमी आहे। मग भारताचं क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचं क्षेत्रफळ आहे
1,87,263 चौकिबी. ते जगाच्या किती टक्के आहे? तर 2.46% एवढं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8. भारताला डॅश डॅश किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. आता किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आपण पाहिला, पण भूसीमा किती किलोमीटरची लाभलेली आहे? तर ती आहे 15,200 किलोमीटर. भारताला भूसीमा लाभलेली आहे. समुद्रकिनारा 7,516 किमी. आणि जे काही किनारा आहे, समुद्रकिनारा, बेटे सोडून जे काही मुख्य भूमी आहे, त्या मुख्य भूमीला किती लागला आहे? तर 6,100 किमी एवढा लागलेला आहे. मग कुठल्या कुठल्या देशाची आपल्या भारताला सीमा लागते? तर 7 देशाची आपल्या भारताच्या सीमा शेअर करते आपल्या भारतातील राज्य. तर बांगलादेश बरोबर सर्वात जास्त सीमा शेअर करते, ते 27% आहे. ते राज्य आहेत मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगाल. त्यानंतर चीन हे किती 23% शेअर करते आपला भारत चीनसोबत सीमा. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाख. त्यानंतर पाकिस्तान बरोबर 22% शेअर करते. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर. नेपाळ बरोबर 12%. सिक्कीम, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. त्यानंतर म्यानमार बरोबर 10.80%. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. भूतान बरोबर 4.50%. अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, सिक्कीम. अफगाणिस्तान बरोबर 0.70% सीमा शेअर केली जाते आणि तेही जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यांच्यात डॅश डॅश तासाचे अंतर आहे. तर ते आहे 5.5 तास अंतर. कारण आपली जी भारतीय प्रमाणवेळ आहे ती किती आहे? 82.5 अंश पूर्व रेखावृत्ताला निश्चित केलेली आहे. आणि पृथ्वीला परिभ्रमण करायला लागणारा काळ हा 1 दिवस 24 तास म्हणजेच 1440 मिनिटं एवढं लागत असतो. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरायला 360 डिग्रीच्या कोनामध्ये फिरत असते. तर 1 अंशसाठी तिला 4 मिनिटे लागतात. म्हणजेच भारतीय प्रमाणवेळ 82.5 अंश आहे, तर यास 4ने गुणल्यास आपल्याला 330 मिनिटे मिळतात. याचेच रूपांतर 330 मिनिटाचं 5.5 तासामध्ये होते. म्हणजेच वार रेषेच्या वेळेनुसार इतर देशाच्या प्रमाणवेळेतील आणि आपल्या भारतातील प्रमाणवेळेमध्ये 5.5 तासाचा अंतर आहे, किंवा 5.5 तासाने आपली भारतीय प्रमाणवेळ पुढे आहे. मग कुठल्या कुठल्या राज्यामधून आपली भारतीय प्रमाणवेळ जाते? तर ते आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा. यानंतर पुढील प्रश्न आहे जर पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद येथे 82.5 पूर्व रेखावृत्त किती वाजता ऐकायला येईल? आता पहाटे 3 वाजता आपली भारतीय प्रमाणवेळ किती तासानं पुढे आहे? 5.5. 3 नंतर 5.5 तास जर आपण ॲड केले तर ती सकाळी 8:30 वाजता आपल्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार अलाहाबाद येथे ऐकायला भेटेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर खाली एक प्रश्न आहे जो अंश आणि दिवसाचा कालावधी यांच्या जोड्या लावा असा आहे. पण यामधून आपल्याला एकच लक्षात येते की 0 अंशाला सगळ्यात कमी म्हणजेच 12 तास लागतील, म्हणजे अला 4. त्यानंतर 41 अंश याला किती लागतील? तर ते लागतील 15 तास. 63 अंशाला 20 तास आणि 66.5 अंशाला 24 तास लागतील. म्हणजे यानुसार आपल्याला एक सांगताय की ध्रुवावर मात्र 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतात. म्हणून आपल्याला याचं असं उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जातं? ज्याप्रमाणे 5 राज्यातून आपली 82.5 अंश रेखावृत्त जातं, त्याचप्रमाणे आपल्या देशामधून कर्कवृत्त सुद्धा जातं, जे की 23.5 अंश काय आहे? तर उत्तर आहे. त्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो. हे आपल्या
8 राज्यातून जातं. ते कुठले कुठले आहेत तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. मग आपल्याला पर्यायामध्ये कुठले कुठले राज्य दिले तर ते दिलेले आहेत गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मिझोराम. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावर आता आयोग प्रश्न विचारू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रत्येक रेखावृत्ताची लांबी 20,000 किमी आहे. हे एकदम वाक्य बरोबर आहे. मग ब आहे, विषुववृत्तावर 2 रेखावृत्तातील अंतर 101.04 किमी आहे. तर हे मात्र चुकीचं आहे, कारण विषुववृत्तावर रेखावृत्तामधील अंतर हे 111 किलोमीटरचं असतं, किंवा सागरी मैलामध्ये किंवा नॉटिकल मैलमध्ये धरलं तर 60 नॉटिकल मैल एवढं असतं. जसं ध्रुवाकडे जाऊ तसतसं हे अंतर कमी होत जातं, आणि ध्रुवाकडून जसं जसं खाली येतो तसं तसं हे अंतर वाढत जातं, किंवा ध्रुवावर हे अंतर 0 असतं. यानंतर क वाक्य आहे, भारतातील प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेच्या 5.5 तास मागे आहे. आता मागे आहे का? नाही, पुढे आहे. म्हणून हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेशातील स्थानिक वेळेत किती तासाचा फरक आहे? तर यामध्ये 116 मिनिटाचा फरक आहे. म्हणजेच एका तासाचा राऊंड फिगर धरलं तर 1 तास 56 मिनिटे, जवळपास 2 तासाचा अंतर हा येत असतो. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की सौराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश याच्यातील स्थानिक वेळेत अंतर हे 2 तासाचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, कारण पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशातील किबिथू गाव आणि पश्चिमेकडील गुजरातमधील सरखाडी जवळील घुअरमोटा गाव हे सूर्योदयाच्या वेळेतील फरके 2 तासाचा फरक, म्हणजेच 116 मिनिटाचा फरक आहे. 1 तास 56 मिनिटाचा फरक, म्हणजे राऊंड फिगर 2 तासाचा होतो. तर कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस यांच्यात फरक किती आहे? तर 45 मिनिटाचा फरक आहे. हाच फरक लडाख प्रदेशात लेह येथे 4 तासाचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? आता आपल्याला माहिती आहे राजस्थान हा भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग दुसरा कोण आहे? मध्य प्रदेश. तिसरा कोण आहे? महाराष्ट्र. सर्वात कमी क्षेत्रफळ कुठल्या राज्याचं आहे? तर गोवा. 2 नंबरला सिक्कीम, 3 नंबरला त्रिपुरा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या वारंवार. ह्या छोट्या जरी वाटल्या तरी यावरच आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, रायलसीमा पठाराचे स्थान कोठे आहे? तर रायलसीमा या पठाराचे स्थान कर्नाटक पठाराच्या पूर्वेस आहे. रायलसीमा पठार हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग आहे. अनंतपूर, चित्तूर, कर्नूल, कडप्पा हे 4 जिल्हे या प्रदेशात येतात. त्याच्या उत्तरेला तेलंगणा येतं, तर दक्षिणेला तमिळनाडू येतं. रायलसीमा पठाराच्या पूर्वेला आंध्र प्रदेशाचा किनारी पट्ट्याचा भाग, तर पश्चिमेला कर्नाटक पठार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती, जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.